कसे काय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या प्रकारच्या युट्यूब ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग हा घरचा आहे. आणि आहे ना, आज आपल्याकडे आहे ना गावावरनं येणार आहे पार्सल आणि ते येणार आहे ट्रॅव्हल्स मधनं. तर तुमचा भाऊ चाललाय ते पिक करायला मनवेलपाड्यामध्ये येतं आपल्या गावच्या सगळ्या ट्रॅव्हल्स. तर तिथे जातोय मस्तपैकी आणि बहिणाबाई पिक्चर बघते. तर चला जाऊया आणि मस्तपैकी ना. आणि पहिलेच आपले उन्हाळ्याचे पहिले आंबे येणार आहेत आपल्याकडे. काय मम्मा बरोबर ना, ताईने पाठवले. तर चला जाऊया आणि पिक करूया. बसचा आहे ना 9:30चा टाइम होता, पण आहे ना ट्रॅफिक आणि पार्सल असल्यामुळे ना जरा बस झाली लेट. मला 12चा टाइम दिला आहे. आता जरा लवकर निघालं कारण चलत जायचं होतं. कारण बाईक पिकवरनं कोणी येणार नाही आणि कोणाला विचारायला पण आता त्या भीती वाटते. कारण कसं आहे की पेट्रोल एवढं महाग झालं आहे ना, यावेळेस कोणाला विचारणं गाडी घेऊन येतोय का चल जरा माझ्या वेळेस, तर ते पॉसिबल नाही. तर म्हटलं चला चलत निघूया. मी इथून आता जवळच आलो आहे. चला भेटूया बसच्या इथे. तर मित्रांनो, इकडे आहे मनवेलपाडा तलाव आणि इकडे आहे ना आपल्या कोकणात जाणाऱ्या सगळ्या बसेस लागतात. आता आपली बस अजून आली नाही, तो वाट बघूया किती वाजता येते ती. चला आलीवर आपण बघू कसं काय ते. खूप वेळानंतर आपली बस आली आहे. आता आहे ना पार्सल घेऊया कारण लय वेळ लागला आहे. 2:30 वाजले इथं, 11:30च्या टायमाला आलो 12च्या. पार्सल घेतो आणि जाऊया घरी. मित्रांनो पार्सल भेटलेलं आहे आणि ना गावाला जाणारे चाकरमानी बघा ते कचाकच भरतायत. बस मला आता बघूया. रॅपिडो मारतोय, रिक्षा घेतली ना आता 150-200 रुपये घेणार. रॅपिडो जरा स्वस्त होते ना. रॅपिडोवाले भाऊ भेटलेत. चला आता जाऊया आपण एरियामध्ये. मित्रांनो पार्सल घेऊन आलो आहे आणि एवढा लेट झाला की आईसाहेबांनी जेवायला पण बसली. आणि काय बोलू, किती वेळ तिथे होतो, 12:30च्या नंतरपासून ते 2:30 वाजेपर्यंत तिथे होतो. आता फायनली आलो, 3 वाजलेत आणि महिन्याने जेवले आहेत. आई जेवते, आता मी पण जेवायला घेतो. चला. तर मित्रांनो आता आहे ना आपल्याला जे गावावरनं पार्सल आहे ना, जे की वेंगुर्ल्यावरनं आलंय, आपल्या प्रियाताईने स्पेशली आपल्याला पाठवलंय. ती बोलली याच्यात आंबे पण आहेत, म्हणजे तर जबराटच असेल. तर बघूया आता काय काय पाठवलंय बहिणाबाईंनी. चला. पॅकिंग एकदम खतरनाक केले. आता ओपन होतोय भाई. पुढे पुढे बॅग आहे आतमध्ये. तर बॅगेत पण काय ना काय ठेवलंय, बघूया. बॅग मध्ये बघा फक्त आंबे दिसत आहेत, नारळ दिसत आहेत, खालती पण काहीतरी आहे. शहाळ आहे, शहाळ. नारियल, आंबे. अजून बघा काय काय आहे. सुकं खोबरं पण आहे, खोबरं. पेटी काढूया आपण. आता ह्याच्यात काय ते बघावं लागेल. मला वाटतंय आंबे असणार. पॅकिंग एकदम जबरदस्त केल्या भाऊनी. इधर तो आओ.
साईज तर बघा साईज. मित्रांनो इथे आम्ही अनबॉक्सिंग करतोय काय काय आणि हे बघा ही मॅडम बघा खायला बसली आहे. हा एकटी एकटी. हा भाई ये गलती गलत है. हम लोग इधर अनबॉक्सिंग कर रहे हैं, ये इधर खा रही है. हा इधर आता अजून बघा हे बघा मित्रांनो फणस आहे फणस नारियल एक नंबर एकदम भारी. आणि ही गोष्ट आहे ना ह्या वस्तू आपल्याला मुंबईला आहेत ना खूप महाग भेटतात. आणि प्रियाताई हर वर्षी आपल्याला गावावरनं पाठवत असते आणि खूप खूप धन्यवाद. तू व्हिडिओ बघत असणारच मला माहिती आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांग. आणि आम्ही इथे मस्तपैकी अनबॉक्स करतो आहेच. नारियल आंबे आणि खालती बघा फणस. इज्जत कच्चा आहे वाटतं भाजी करायला कामाला येईल कारण मॅडमला आवडते फणसाची भाजी बघा. इज्जत मस्तच यार. मुंबईमध्ये अशी फणस विनस भेटले ना खायला भातच वेगळी आणि आपल्या साईडचे तर गोष्टच वेगळी आहे. बघा नारियल फणस आहे मँगो आणि काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे. इज्जत आणि फुल पॅकिंग एकदम भाऊजीने एकदम प्रॉपर केलेल्या बॅगेत तर मस्तच. काय इज्जत इज्जत एकटे एकटे खाते चुकीचं गेलं. आता आम्ही पण घेणार काय बरोबर आम्ही पण खाणार. मग आंबा म्हणजे जीव भाई जीव की प्राण. चला आता आपण पण आहे ना मस्त आपला संडे हा घरचाच होता. दरवर्षी पाठवते गावावरनं कारण मुंबईला हे खूप महाग आहे. गावावरनं हर वर्षी आई पाठवते आपल्याला आणि आम्ही त्याच्यामुळे तिच्यामुळे दरवर्षी आंबे खातो मुंबईत बसून. तर खूप खूप धन्यवाद. हे बघा चला.